आदिवासी जय आदिवासी। आद्य क्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे आज या सह्याद्रीचा ढाण्यावा कोळवणाचा महानायक, भारत देशाचा मूळ मालक आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची आज जयंती आहे। जल जंगल जमिनीसाठी लढणारा, या मातीसाठी बंड करणारा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आहेत। ह्या राघोजी भांगरेंचा इतिहास मात्र दाबला गेला, पण इतिहास आम्हाला समजला गेला। ज्या क्रांतिकारकांनी जल जंगल जमिनीसाठी उठाव केले, संघर्ष केला, त्या क्रांतिकारकांचा विचार आम्हाला समजला गेला, त्यांचा बंड आम्हाला समजला गेला। पण काही 1 ते 1.5 महिन्यापूर्वी इथे राघोजी भांगरेंची जी मूर्ती आहे ती काढण्यात आली होती आणि काही गावाचा ठराव घेऊन, ग्रामसभेचा ठराव घेऊन ती पुन्हा बसवण्यात आली। पण ती बसवताना त्याचा जो विधी आहे तो वेगळ्या पद्धतीने झाला होता, वैदिक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने झाला होता। ब्राह्मण इथे आले होते आणि त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या त्या भाषा आहे त्याच्यामध्ये ते मतर बितर काय मंत्र म्हणले होते, त्याची पूजा पाठ केली होती। पण हे आदिवासी संस्कृतीमध्ये बसत नाही। त्र्यंबकेश्वर आहे, त्या त्र्यंबकेश्वरामध्ये ब्राह्मणांनी त्यांच्या भाषेमध्ये मंत्र म्हणले होते, तेव्हा राघोजी भांगरे त्यांची जीभ कापली होती, म्हणले आम्हाली लोकाली आमच्याच भाषेमध्ये पूजा चालते। मग गावचा ठराव झाला, त्या गावचा ठराव झाला, ग्रामसभेचा ठराव झाला आणि आदिवासी पारंपरिक पद्धतीने पुन्हा राघोजी भांगरेंची मूर्तीची पूजा केली। मी स्वतः इथे आलो होतो। मी संजय भांगे, बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि आदिवासी संस्कृती, चालीरीती, परंपरा, आपले जे विधी आहे ते विधी करण्याचे मी जे काम करतो, मला गावकऱ्यांनी बोलवलं आणि राघोजी भांगरेंच्या आपल्या रूढी परंपरेनुसार मी पूजा केलेली आहे। अशीच आपल्या क्रांतिकारकांची पूजा झाली पाहिजे। आपले निसर्ग दैवत आहे वरसुबाई, कळसुबाई, हिरवादेव, डोंगऱ्यादेव, हे निसर्ग दैवत आहे। या निसर्ग दैवतांची पूजा आपल्याच पद्धतीने झाली पाहिजे। आपली जी लग्न आहेत ती आपल्याच पद्धतीने लागली पाहिजे, तरच हा आदिवासी टिकेल। ज्या राघोजी भांगरेंचे विचार घेऊन आपल्याला हा समाज घडवायचा आहे। जय आदिवासी, जय जोहार।